सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण घडामोड आज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत पार पडली। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते कल्लापाना आवडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सहकार चळवळीच्या बळकटीकरणाचा संदेश देण्यात आला। इचलकरंजीच्या सहकार आणि औद्योगिक इतिहासातील आणखी एक महत्त्वपूर्ण पर्व आज लिहिलं गेलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते कल्लापाना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला। यावेळी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचंही अनावरण करण्यात आलं। याच कार्यक्रमात कल्लापाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्ताराचाही सोहळा संपन्न झाला। सहकार क्षेत्रातील संस्थांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। 1962 मध्ये स्थापन झालेली इचलकरंजी जनता सहकारी बँक आज मल्टीस्टेट स्तरावरील यशस्वी आर्थिक मॉडेल म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये बँकेच्या 55 शाखांचं जाळं विस्तारले। 85,000हून अधिक सभासद, जवळपास 3,000 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 1894 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटपासह बँकेनं सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। सोलर कर्ज, कृषी कर्ज, फूड प्रोसेसिंग योजना तसंच परकीय चलन व्यवहारांसारख्या आधुनिक सेवांमुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झालाय। कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।